तो अजित तुम्हाला फायदा झाला त्या दोघांच्या आपापसात लढण्याचा? नाही, राजकीय दृष्ट्या जर आपण बघितलं तर निश्चितपणे जसं आता अभिजितजींनी एक विश्लेषण केलं की स्ट्रॉंग ज्या जागा आहेत त्या स्ट्रॉंग जागांवरती काँग्रेसनं, मला वाटतं अभिजितजी 15 ते 16 त्या जागा टार्गेट केल्या आहेत काँग्रेसनं, आणि तिथं जर अत्यंत काटेकी टक्कर झाली तर निश्चितपणे दोघात भांडण तिसऱ्याचा लाभ. आणि विशेष म्हणजे आपण एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाचं काम हे नुसतं निवडणुकीपुरता नसतं. निवडणुकीचा निकाल लागला तर क्षणापासून आम्ही पुनश्च एकदा काम सुरू करतो. आणि या विश्लेषणामध्ये मला एक गोष्ट खूप महत्त्वाची मांडायची, जी मी प्रत्यक्ष बोललो, तरुण मतदारांना भारतीय जनता पक्षानं अत्यंत व्यवस्थितरित्या पटवून हे दिलं की दिल्लीची आपल्याला सर्वांगीण प्रगती जर हवी असेल तर भारतीय जनता पक्षच हवा. आणि मला असं वाटतं की इन्कम टॅक्स 12 लाख करणं तुम्हाला पथ्यावर पडलं का हो? नाही, पथ्यावर पडलं म्हणण्यापेक्षा असं आहे विलासजी की हे जे डिसिजन्स आहेत हे निश्चितपणे सामान्य माणसाला, विशेषतः मध्यमवर्गीय माणसाला त्याच्या खूप मोठी गोष्ट आहे. टायमिंग तुमचं खूप जबरदस्त होतं. नाही, भारतीय